मुंबईतील वरळीमधील बीडीडी चाळीमधले रहिवासी आता आक्रमक झाले। रहिवाशांना 500 स्क्वेअर फुटाचं घर देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं, मात्र प्रत्यक्षामध्ये 485 स्क्वेअर फुटाची घरं बांधण्यात आली आहेत आणि त्यामुळे वरळीमधील बीडीडी चाळीतील रहिवासी आक्रमक झाले। आमची फसवणूक झाली असं या रहिवाशांचं म्हणणं आहे। त्यामुळे प्रत्येकाला नुकसान भरपाईपोटी 7.5 लाख म्हणजे 7,50,000 रुपये देण्याची मागणी करण्यात आलेली आहे। वरळीमधील बीडीडी चाळ इथल्या पोलीस मैदान इथे 8 विंगचं काम पूर्ण झालेलं आहे। तिथे 2000 कुटुंबांचा पुनर्वसन होणार आहे। तर साने गुरुजी मैदान इथे 4 विंग बांधण्यात आले असून 2 विंगचे काम लवकरच सुरू होणार आहे। तर आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मुंबईमधली ही महत्त्वाची बातमी आहे। मुंबईमध्ये आता बीडीडी चाळीमधले जे रहिवासी आहेत ते आक्रमक झालेत, कारण रहिवाशांना 500 स्क्वेअर फूटचं घर दिलं जाईल असं आश्वासन मिळालेलं होतं, मात्र प्रत्यक्षामध्ये हे 485 स्क्वेअर फूटचं घर आहे ते बांधण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आता वरळीमधले बीडीडीमधले रहिवासी आक्रमक झालेत। आमची फसवणूक झालेली आहे असं त्या रहिवाशांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे आम्हाला नुकसान भरपाईपोटी 7,50,000 रुपये द्यावेत अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे। वरळीमधील बीडीडी चाळ इथे पोलीस मैदानमध्ये 8 विंगचं काम पूर्ण झालंय।